आहे आणि त्यांनी तो परिसर जो आहे तो परिसर जसा बघितला आणि जसा बदलत गेला त्याची ही नोंद या निवेदनामध्ये केलेली आहे. त्या परिसराबरोबरच त्याला सांस्कृतिक बदलांची जाणीव आहे तेही या निवेदनामध्ये आलेलं आहे. कदाचित त्यांची तब्येत अधिक चांगली असताना त्यांनी ते लिहिलं असतं तर आपल्याला याहूनही अधिक काही त्यातून मिळालं असतं. पण हे लिहून झालं आणखी हे प्रसिद्ध होतं ही फार छान गोष्ट आहे. आणि शिवाय त्यांच्याबरोबर सतत असणारी दोन माणसं, पेडणेकर हे लोकविज्ञान चळवळीत त्यांच्याबरोबर होते, कमलाकर तर नाटकात सतत बरोबर होतात, ते या पुस्तकाबरोबरही आहेत. तर त्यामुळे ही पुस्ती फार छान आहे आणि या निमित्ताने हेमूच्या या पुस्तकाच्या प्रकाशनाला मला येता आलं, खूप छान वाटलं. आता श्री अद्वैत पेडणेकर. एक म्हणजे हेमूला गेल्या या डिसेंबरमध्येच 80 वर्ष पूर्ण झाली, त्यामुळे त्यांना आज पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा देतो 80 वर्षाच्या. माझा आणि हेमूचा खरं तर संपर्क बघितला तर तो सुरुवातीला म्हणजे मी साधारण कॉलेजमध्ये असताना छबिलदासच्या याच्यामध्ये जुलूसमध्ये मी त्यांना पहिल्यांदा बघितलं होतं. अर्थातच ओळख नव्हती, पण समोर कोणतरी एक व्यक्ती चांगलं नाटक आणि प्रायोगिक रंगभूमीवरती काहीतरी एक चळवळ म्हणून करते हे बघितलेलं होतं. त्यानंतर कथामध्ये असेल, राजारामच्या वडिलांचा चेहरा, हे सगळे डोळ्यासमोर होते. आणि त्याच सुमारास आम्ही काही मित्रमंडळी, इंजिनिअरिंग करणारी, काही डॉक्टर होणारी, काही इतर शिक्षण घेणारी, ही आम्ही लोकविज्ञान संघटनेशी जोडले गेलो. लोकविज्ञान संघटनेची स्थापना करतो 1980 मधली आणि आम्ही त्यानंतर साधारणतः एक वर्ष दीड वर्षामध्ये संघटनेमध्ये आलो. कॉलेजमध्ये होतो, सामाजिक आणि राजकीय पातळीवरती काहीतरी करायचं अशी इच्छा होती. अव्वल दर्जाचं राजकीय काम कदाचित विद्यार्थी संघटनांना राहून करता आलं असतं, परंतु त्यावेळेस असंही वाटलं की कदाचित लोकविज्ञान संघटना हा एक चांगला प्लॅटफॉर्म आहे की ज्याच्यावरती आपण काम करावं. आणि त्यामुळे त्या कामाला सुरुवात झाल्यानंतर 1985च्या सुमारास वेगवेगळे विषय चालू होते. अण्वस्त्र विरोधी कार्यक्रम घेण्याचं ठरलं आणि 1985 मध्ये म्हणजे 1945 मध्ये हिरोशिमा नागासाकीवरती अणुबॉम्ब टाकलेला होता. 40 वर्ष झालेली होती. त्यामुळे मुंबईभर हिरोशिमाची स्मृतिचित्रे हा स्लाइड शो आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी दाखवला. आणि त्यावेळेला हेमूंबरोबर जी ओळख झाली त्यावेळेस लक्षात आलं की जुलूसमध्ये बघितलेले हेमू अधिकारी आणि BRC मधले सायंटिस्ट असलेले, शास्त्रज्ञ असलेले आणि आपल्याबरोबर आता लोकविज्ञान चळवळीत असलेले डॉक्टर हेमू अधिकारी ही दोन एकच व्यक्ती आहेत. तेव्हा ही खरं तर ओळख झाली खऱ्या अर्थाने आणि ती नंतर एवढी घनिष्ठ झाली ती आजता काय. मग ती सगळ्या मधल्या काळामध्ये एक लोकविज्ञान चळवळीतले ज्येष्ठ सहकारी म्हणून, मित्र म्हणून आणि अर्थातच मार्गदर्शक म्हणून. लोकविज्ञानच्या याच्यामध्ये विज्ञान प्रसार हा भागापेक्षा सुद्धा एक चळवळ, लोकांसाठी विज्ञान, लोकविरोधी विज्ञान तंत्रज्ञानाचा जो वापर होतोय त्याच्याबद्दलचं विश्लेषण मांडणं, प्रबोधन करणं, लोककेंद्री विकास आणि विज्ञान तंत्रज्ञानाचा वापर कसा असेल याच्याबद्दलची पर्यायी मांडणी करणं आणि त्याचबरोबरीने लोकांमध्ये असलेल्या गैरसमजुती दूर करताना, म्हणजे श्रद्धा अंधश्रद्धा हा जो काही भाग होता तो त्यातला एक भाग होता. आणि हे करत असतानाच वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्यासाठी प्रयत्नशील राहणं आणि एका व्यापक समाज परिवर्तनाच्या चळवळीचा भाग होणं हे लोकविज्ञानचं खरं तर उद्दिष्ट. याच्या मागे पार्श्वभूमी होती ती 1965 मध्ये केरळमध्ये सुरू झालेल्या केरळ शास्त्र साहित्य परिषदेची. म्हणजे विज्ञान प्रसार करणाऱ्या संस्था, संघटना, सरकार हे होतच, तरी सुद्धा लोकविज्ञान संघटनेचं हे वैशिष्ट्यपूर्ण वेगळेपण होतं. आणि ह्याच्यामधून काम करत असताना नंतर असं दिसायला लागलं की वैज्ञानिक दृष्टिकोन हे एवढं अमूर्त, ह्याच्याबद्दल साहित्य उपलब्ध होतं, बरंच इंग्लिश होतं, मराठी होतं, परंतु लोकांपर्यंत, सर्वसामान्यपणे आपल्या कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचू शकेल, ग्रामीण भागामध्ये पोहोचू शकेल अशा प्रकारचं वैज्ञानिक दृष्टिकोनावरची मांडणी करणारं काहीतरी आपल्याला करायला पाहिजे. अर्थातच त्यावेळेला मग कोण ह्याच्यासाठी, त्यामुळे नाव आलं फक्त हेमू अधिकाऱ्यांचं. आणि नेमकं त्याच वेळेला म्हणजे 1987च्या सुमारास
नेहरू तारांगणामध्ये एक वर्कशॉप झालं होतं आणि त्याच्यामध्ये हेमू अधिकाऱ्यांनी एक पेपर मांडला, जो पेपर होता वैज्ञानिक दृष्टिकोनावरती, आणि त्याच्यामध्ये जी दैनंदिन जीवनातली उदाहरणं घेऊन वैज्ञानिक वैज्ञानिक दृष्टिकोन आणि वैज्ञानिक विचार पद्धती माणूस सर्वसामान्यपणे आपल्या दैनंदिन आयुष्यात कसा वापरतो हे हेमूंनी अत्यंत सोप्या साध्या पद्धतीने सांगितलेलं होतं. याच्यावरती काही ऑब्जेक्शन्स होती, परंतु लोकांपर्यंत पोहोचण्याच्या दृष्टीने माझ्या मते हे अत्यंत चांगलं होतं. म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अत्यंत सखोल अशा प्रकारचा अशी मांडणी वेगळी करता आली असती नाही याच्यातला भाग नाही, आणि ती होती उपलब्ध. हे झाल्यानंतर आपला लोकविज्ञानचा जो मुलुंडमधला गट होता, त्या मुलुंडमधल्या गटाने हा एक भाग वैज्ञानिक दृष्टिकोनाचा, वैज्ञानिक विचार पद्धतीचा तो घेऊन विज्ञान आणि चमत्कार असा एक कार्यक्रम त्याच्यावरती बेतला, आणि जवळजवळ पुढची 15 वर्ष आमच्या गटातल्या लोकांनी हा कार्यक्रम मुंबई, महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी केला. आणि त्याला ज्या प्रकारचा प्रतिसाद मिळाला त्याच्यामध्ये मुख्य कारण विज्ञानाची पद्धत आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाचं एक विश्लेषण सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचू शकेल अशा भाषेमध्ये मांडलेलं होतं. याच्यासाठी मी आणि स्वतः हेमूंनी सुद्धा बऱ्याच ठिकाणी एकत्र कॉलेजमध्ये आणि शाळांमध्ये कार्यक्रम केले. पण त्या पलीकडे स्वतः हेमू अधिकाऱ्यांनी वेगवेगळ्या भागात जाऊन महाराष्ट्रामध्ये याच्या कार्यशाळा घेतल्या, विज्ञानावरची व्याख्यानं दिली कॉलेजेसमध्ये आणि शाळांमधून, आणि त्या सगळ्या ह्याच्यामध्ये मला वाटतं वैज्ञानिक दृष्टिकोन हा त्या मांडणीतून लोकांपर्यंत सर्वसामान्यपणे पोहोचतोय असा एक आमचा अनुभव व्हायला लागला. अर्थात विज्ञानाची विचार पद्धत आहे असं म्हटल्यानंतर हेमूंच्या मांडणीमध्ये एक जे वेगळेपण होतं ते असं की माणूस या पृथ्वीवरती अस्तित्वात आल्यापासून जे काही करतोय, ज्या प्रकारे आपले प्रश्न सोडवण्याची जे काही सगळे प्रयत्न करतो, जी काही पद्धत विचाराची वापरतो, ती दुसरी तिसरी कुठली नाही तर विज्ञानाची विचाराची पद्धत आहे. त्यामुळे त्याला विज्ञान त्या त्या वेळेला माहिती असेल अशातला भाग नाही, परंतु ती पद्धत मात्र विज्ञानाची आहे. आणि धर्मविचारवर ह्या गोष्टी तर बऱ्याच नंतर आलेल्या आहेत. त्यामुळे खरं तर माणसाला सगळ्यात जवळचं काय असेल तर ती विज्ञानाची विचार पद्धत आहे. आणि त्यामुळे सगळ्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक सगळ्या संदर्भातल्या प्रश्नांकडे, पैलूंकडे ह्या विचार पद्धतीने बघता येतं. ही मांडणी हेमूंच्या ह्याच्यामधून वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या मांडणीतून येत होती. हा सगळा प्रोसेस माझं असं स्वतःचं असं मत आहे की वैज्ञानिक दृष्टिकोनाची एवढी चांगली सर्वंकष मांडणी मला वाटतं हेमू अधिकाऱ्यांशिवाय दुसऱ्या कोणी केलेली नाही. इतरांनी मांडणी केलेली आहे, नाही याच्यातला भाग नाही, परंतु एवढी ग्रामीण भागातल्या लोकांपर्यंत, तरुणांपर्यंत, स्त्री पुरुषांपर्यंत पोहोचणारी मांडणी कोणी केल्याचं मला माहीत नाही. आणि ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये हे तर एका बाजूला झालं. म्हणजे लोकविज्ञान चळवळीच्या दृष्टीने हेमू अधिकारी हे एक वैचारिक सगळी पूर्वपीठिका देणारे, बॅकअप देणारे, आम्हाला सगळा पाठपुरावा करणारे अशी एक व्यक्ती एका बाजूला होते. शास्त्रज्ञ होतेच, शास्त्रज्ञ, विचारवंत हे असं एका बाजूला झालं. नाटकातली कामं होतीच, नाटकाची सुद्धा चळवळ होती. म्हणजे ते विज्ञान चळवळीत असं तसंच नाटकाच्या चळवळीत होते. दुसऱ्या बाजूला ह्याच्या पलीकडे जाऊन जर बघितलं तर 1987 मध्ये भारत ज्ञान विज्ञान जत्था निघाला. त्याचे जवळजवळ 100-125 मुंबईतले कार्यक्रम. त्यानंतर अणुशक्तीनगरला म्हणजे BRCच्या त्या कॉलनीमध्ये बालविज्ञान महोत्सव झाला. त्यानंतर ऑल इंडिया पीपल सायन्स नेटवर्कचं एक मोठं अधिवेशन मुंबईमध्ये भरलं. ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये हेमू अधिकारी मांडणी तर करत होते, पेपर मांडत होते, पण त्याचबरोबरीने सक्रिय कार्यकर्ता म्हणून सहभागी होत होते. म्हणजे खऱ्या अर्थाने कार्यकर्ता आणि वैचारिक मांडणी करणारी व्यक्ती कशी असावी याचं उत्कृष्ट उदाहरण म्हणजे हेमू अधिकारी. आणि या सगळ्या ह्याच्यामधून हे झालंच. 1989 मला वाटतं बहुधा असेल, त्यावेळेला भारत की छाप नावाची एक मालिका दूरदर्शनवरती आली. ही मालिका अर्थातच केंद्र सरकारच्या विज्ञान आणि विज्ञान प्रसार याच्यासाठी विभागासाठी कोमेट मीडिया फाउंडेशन, मला वाटतं कोमेट मीडिया फाउंडेशननी तयार केली होती आणि चंदिता मुखर्जींनी ती दिग्दर्शित केली होती. म्हणजे भारतीय उपखंडामधला अश्मयुगापासून त्यापर्यंत म्हणजे 1989 पर्यंत, आजचं नसेल पुढचं, पण विज्ञानाच्या अंगाने, वैज्ञानिक दृष्टिकोनातून ह्या सगळ्या ह्याचा आढावा घेत या इतिहासाकडे बघायचं कसं ही दृष्टी देणारी ती मालिका त्यावेळेला आली. आज कदाचित अशा प्रकारची मालिका येऊ शकेल असं मला वाटत नाही. कोणी करायला गेलं तर काय होईल हे माहिती आहे, त्यामुळे त्यात जाण्यात काही पॉईंट नाही. पण ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे त्याच्यातले सूत्रधाराची भूमिका करायला मला वाटतं हेमू अधिकाऱ्यांपेक्षा आणखीन कोणी योग्य व्यक्ती मिळाली असती असं मला वाटत नाही.
या सगळ्या प्रोसेसमध्ये जर बघितलं तर एक गोष्ट मात्र नक्की लक्षात येते की जसं आता पुष्पाताई म्हणाल्या की हेमू अधिकारी फक्त विचारवंत नव्हते, शास्त्रज्ञ म्हणून ते कुठेतरी हस्तिजंती मंदिरामध्ये बसून काहीतरी काम करत नव्हते, तर लोकांमध्ये जाऊन एका बाजूला सांस्कृतिक पातळीवरती नाट्य चळवळीमध्ये, दुसऱ्या बाजूला विज्ञान चळवळीमध्ये लोकांसमोर जाऊन लोकांबरोबर बसून कार्यकर्ता म्हणून त्यांच्याशी संवाद साधत होते. हा अत्यंत महत्वाचा भाग आहे. आणि हे होत असताना आज अजूनही ही चर्चा चालू आहे खरं तर की विज्ञान शास्त्रज्ञ आहेत, वैज्ञानिक आहे, तंत्रज्ञ आहे, शिक्षित आहेत, म्हणजे उच्च शिक्षित आहेत, त्यामुळे माझा राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक प्रश्नांशी संबंध काय, मला देणं घेणं काय, असं म्हणणारीच मंडळी जास्ती असताना हे सगळं सोडून मी शास्त्रज्ञ आहे, मी वैज्ञानिक आहे, आज ज्या प्रकारे विज्ञान तंत्रज्ञानाचा गैरवापर होत आहे, आज विज्ञान तंत्रज्ञान ज्यांची बटीक झालेलं आहे त्याचा लोकविरोधी वापर जो होत आहे, त्या सगळ्या ह्याला मला लोकवैज्ञानिक आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून लोककेंद्रित पर्याय काय असले पाहिजेत ह्याच्याबद्दल माझी भूमिका असली पाहिजे आणि ती भूमिका मी मांडली पाहिजे, ही माझी जबाबदारी आहे, असं मानणाऱ्यांपैकी हेमू अधिकारी हे एक शास्त्रज्ञ आहेत. हे अत्यंत महत्वाचं आहे. आजही मी आत्ताच अगदी 2 आठवड्यापूर्वी बुलेटिन ऑफ ॲटॉमिक सायंटिस्ट मध्ये एक लेख वाचला. लेख लिहिणारी व्यक्ती जी आहे ती एक चीनमधून आलेली, अमेरिकेत काम करणारी पार्टिकल फिजिक्स मधली शास्त्रज्ञ आहे. आणि तिने हा प्रश्न जेव्हा आता ट्रम्प आल्यानंतर जे काही अमेरिकेत चाललेलं आहे त्या सगळ्या पार्श्वभूमीवरती हा प्रश्न विचारला की शास्त्रज्ञ म्हणून आपली जबाबदारी काय, राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक प्रश्नांबद्दल आपण बघणार कसं त्यांच्याकडे, त्यामध्ये आपण करणार काय नक्की. आणि याच्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन हा एक भाग, आणि ह्याच्यामध्ये दुसरी गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की ह्या सगळ्या मागे ही अशी भूमिका तयार होणं, अशा प्रकारे हेमू अधिकाऱ्यांनी सातत्याने एवढी वर्ष कार्यरत राहणं वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये, याच्या मागे कुठेतरी त्यांची राजकीय जीवनदृष्टी जी काही घडलेली आहे, राजकीय विचारसरणीतून आलेली जीवनदृष्टी आणि त्याबरोबर आलेली समाज परिवर्तनाच्या चळवळीशी असलेलं त्यांचं एक अतूट आणि घनिष्ठ नातं हे अत्यंत महत्वाचं आहे. मला वाटतं इथे एकच सांगायला आवडेल ते म्हणजे त्यांच्या बाकीच्या सगळ्या ह्याच्यामध्ये, या सगळ्या मार्क्सवादी विचारांच्या सगळ्या जडणघडणीमध्ये माझ्या मते कॉम्रेड गंगाधर अधिकारी जे भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे पूर्णवेळ कार्यकर्ते होते, स्वतः शास्त्रज्ञ होते, ते BT रणदिवे वगैरे अशा प्रकारची सगळी मंडळी यांचाही काही हातभार आहे. परंतु पूर्णपणे स्वतः विचार करून एक शास्त्रज्ञ म्हणून हस्तिजंती मनोऱ्यामध्ये न बसता लोकांमध्ये उतरून लोकविज्ञान चळवळीचा भाग होणारे हेमू अधिकारी आणि हेमू अधिकाऱ्यांना आज लोकविज्ञान चळवळीमधले आज इथे उपस्थित असलेले सहकारी आणि मला वाटते रंगभूमीवरचे सुद्धा चळवळीमधले सहकारी सलामच करतील. त्यामुळे हेमू चला, थँक्यू. धन्यवाद पेडणेकर साहेब. आता कमलाकर नाडकर्णी. मित्र, मला वाटतं माझ्याच पुस्तकाचं प्रकाशन होत आहे. हेमूच्यात आणि माझ्यात गेल्या 50 वर्षाचं अद्वैत आहे आणि म्हणून आज हेमूचं पुस्तक प्रसिद्ध होतंय हे सांगताना मला माझ्या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या वेळी जेवढा आनंद झाला होता त्याच्याही पेक्षा दुप्पट आनंद आज होतोय. योगायोग असा, खरं म्हणजे योगायोग हा शब्द वापरला तर तो शास्त्रज्ञ हेमूला पटणार नाही, पण केव्हा केव्हा नाईलाजाने वापरावा लागतो. याच ठिकाणी फेब्रुवारी महिन्यातच 11 तारखेला माझ्या पुस्तकाचं महानगरी नाटकं या पुस्तकाचं प्रकाशन झालं आणि त्याच वेळी त्या वेळेपासून माझ्या मनात सारखी एक खंत टोचत होती की मी एकटा नाटक करणारा आणि हेमू किती विविध क्षेत्रातून फिरतोय, आपली मुद्रा उमटवतोय आणि त्याचं पुस्तक नाही आणि माझं पुस्तक येतं, हे काही बरोबर नाही. म्हणून मी हेमूला सांगत होतो की तू एवढ्या ठिकाणी तुझे अनुभव आहे, तू लिही आणि ते ज्यावेळी फळाला येतं हे माझ्या लक्षात आलं तेव्हा मला खूप आनंद झाला की मुलाखती घेतात, लिहितायत. आता कसं इथं करून हेमूचं पुस्तक येणं, वा छान आहे, केव्हा एकदा ते हेमूचं पुस्तक येतं असं मला झालं आणि हेमूच्या पुस्तकासाठी वाटेल ते कष्ट घ्यायची मी तयारी ठेवली. मित्रांनो, 15 फेब्रुवारीला 104 उपग्रह आपल्या शास्त्रज्ञांनी
अंतराळात सोडले. आज विज्ञान दिनी 28 फेब्रुवारीला एक शास्त्रज्ञ आपला उपग्रह सांस्कृतिक आणि सामाजिक अंतराळात सोडला. मला त्याचा अभिमान आहे की आज काहीतरी घडतंय असं मला वाटतंय. खरं म्हणजे मी इकडे एक बहुरूपीचा सभासद, हेमूचा मित्र म्हणून बोलायला बसलोय. 1960 पासून 1978 पर्यंत बहुरूपी एक प्रायोगिक नाटक करणारी संस्था, ज्याच्या आधारावर, शिरावर, बुद्धिमत्तेवर, परिश्रमावर चालली, तो हेमू. त्या हेमूचं आज पुस्तक प्रकाशित होत आहे. खरं म्हणजे या पुस्तकामध्ये ज्या बहुरूपी या संस्थेची कथा आहे ती त्यावेळच्या सगळ्यात 1960च्या दरम्यानच्या त्यानंतरच्या दशकातल्या सगळ्यात हौशी नाट्य संस्थांची कथा आहे. म्हणून ही बहुरूपीची कथा ही प्रातिनिधिक संस्था आहे. जुलूस नाटक झाल्यानंतर 2-4 नाटकं केली आणि आमची बहुरूपी कोणी न सांगता किंवा बंद न करता बंद झाली. बंद न करता बंद झाली म्हणजे असं की काही दोघे तिघे परदेशी गेले, स्थायिक झाले, काही इकडच्या व्यवसायात गुंतले, काही आम्हाला कायमचे सोडून गेले. अनेक मोठी घरगळले. नाटकं नाहीत, बहुरूपी बंद झाली, परंतु तरी सुद्धा बहुरूपी चालूच राहिली. बहुरूपी बंद झाली आणि तरी सुद्धा बहुरूपी चालूच राहिली. हे मी रंगायन बंद झाली आणि रंगायन चालूच राहिली या चालीवर म्हणत नाही आहे. तेवढे आम्ही द्रष्टे लोक नव्हतो. बहुरूपी चालू राहिली याचा अर्थ नाटकं गेली, माणसं राहिली. आणि ती माणसं सगळी एकत्र करण्याचं, कुटुंबाचं काम, सगळ्यांना एका कुटुंबात आणण्याचं मोठं काम हेमूंनी केलं. म्हणून बहुरूपी आज आहे की हेमूमुळे आहे. विद्याधर सहस्रबुद्धेसारखा माणूस परदेशी गेला. अशोक राणेसारखा आमच्यातला जवान, अत्यंत बुद्धिमान, तरुण, नव्याचा शोध घेणारा मुलगा परदेशी गेला. तिकडे तो गेला. विद्याधरची गोष्ट तुम्हाला सांगतो. अमेरिकेत आपली चित्रपट दाखवला गेला. त्यावेळी विद्याधर त्या काळोखातून एकदम ओरडला, अरे हेमू, अरे कमलाकर. सगळे लोक थिएटर म्हणून हा कोण ओरडतो, सांप्रती नवा पुरुष अवतार म्हणून त्याच्याकडे बघायला लागले. अशोक राणे तर तिकडे एखादं चांगलं नाटक झालं तर त्याची व्हिडिओ पाठव, चांगल्या नाटकाची पुस्तकं पाठव, असं करायचं. याचा अर्थ जरी बहुरूपी बंद झाली होती तरी सगळे बहुरूपीला जोडले गेलेलं होतं. आणि हे जोडण्यात जाण्याचं कारण हेमू